आज आपण एका छान अशा नवीन विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे दिव्यशक्ती. तर दिव्यशक्ती म्हणजे काय आहे आणि यामध्ये नक्कीच मी आपल्याला माझे अनुभव नक्कीच शेअर करणार आहे. कारण जे काही मी बोलत आहे, जे काही मी सांगत आहे यामध्ये पूर्णपणे माझे स्व अनुभव आहेत, की माझ्या जर्नीवरून मला समजलं, की एक्झॅक्टली या शक्ती आणि या सिद्धी म्हणजे काय असतात. तर सिद्धी किंवा शक्ती ही अशी एका रात्रीमध्ये किंवा 2 दिवसामध्ये किंवा आठवड्याभरामध्ये कधीही साध्य होत नाही. आणि ज्यांना ती होते त्यांचं कुठेतरी पास्ट लाईफचं ते प्रारब्ध असतं, जे या जन्मामध्ये ते त्यांना त्याचं फळ मिळालेलं असतं. त्यांची पास्ट लाईफची तशी एक साधना त्यांनी केलेली आहे, ज्या साधनेचं फळ त्यांना या आयुष्यामध्ये मिळणार असतं. त्यांची ती वेळ ठरलेली असते आणि म्हणून काही एका थोड्याशा साधनेमध्येच त्यांना ती सिद्धी प्राप्त होते. कारण मी देखील अशाच अनुभवांमधनं नक्की गेलेली आहे आणि कधीही कुठली सिद्धी मिळवण्याचा किंवा कुठल्या शक्ती प्राप्त करण्याचा कधीही असा मानस नव्हता. पण जेव्हा आपल्या गतजन्मांमध्ये आपण खूप काही साधना केलेल्या असतात आणि त्याचं जे काही राहिलेलं फळ आपल्याला मिळायचं बाकी होतं ते आपल्याला या जन्मामध्ये मिळत असतं. तर सिद्धी म्हणजे नेमकं काय? सिद्धी म्हणजे अशा वेगवेगळ्या शक्ती, अशा वेगवेगळी स्वरूप ज्यांना आपण आवाहन करतो, ज्यांना आपण पूजतो, ज्यांना आपण आपलं आराध्य दैवत मानतो आणि आपल्याला कालांतराने असं वाटायला लागतं, की ती देवता ना माझ्या आतमध्येच आहे. म्हणजे मी डोळे बंद केले, की मला ही देवता दिसतीये. मला डोळे बंद केले, की मला असं वाटतं, की देवता माझ्याशी बोलतीये. ती मला काहीतरी सांगते. हे असं सहजपणे होत असतं, ज्यामध्ये कुठेही आपलं कॉन्शियस माइंड येत नाही. आपलं तर्कवितर्क शोधणारं चेतन मन कधीही मध्ये येत नाही, जेव्हा ह्या गोष्टी प्राप्त होतात. आणि आपल्याला एक दिव्य अनुभूती येऊ लागते, की आज जिथे जिथे मला अडथळा येत होते ना, तिथे तिथे माझी कामं सहज होत आहेत. कुठली तरी शक्ती आहे जी मला मदत करत आहे, हे आपल्याला फील व्हायला लागतं. तर ही सुद्धा एक प्रकारची सिद्धी असते. तर सिद्धी म्हणजे आपण म्हणतो, की सिद्धी ज्याला भेटली आहे तो एक प्रकारचा योगी. मग त्याने भगवे कपडेच घातले पाहिजे, त्याने रुद्राक्षाच्या माळाच घातल्या पाहिजे किंवा त्याने त्या वेशामध्येच राहिलं पाहिजे असं नसतं. आपण कुठले कपडे घातले आहेत, कुठले कपडे परिधान केलेले आहेत यावरून कधीही आपण योगी आहोत की आपण एक सामान्य माणूस आहोत हे आपण नाही सांगू शकत. आपली सिद्धी आणि आपल्या शक्ती आपल्या आतमध्ये असतात आणि त्या तेवढ्या काळापर्यंत असतात, की आपण त्यांचा योग्य तो वापर करत आहोत का? तर जेव्हा आपण स्वार्थी बनू, जेव्हा अशा प्रकारच्या सिद्धी आपल्याला प्राप्त होतील आणि जेव्हा आपण स्वार्थी बनू, की आपल्याकडे जे आहे त्याचा आपण स्वतःसाठी कसा फायदा करून घेता येईल एवढंच फक्त बघत असतो, त्यावेळेला सिद्धी हळूहळू नाहीशा होतात, त्या राहतही नाही. सिद्धी म्हणजे त्या परमात्म्यामधलं आणि आपल्यामधलं एक असं कनेक्शन असतं. ते आपल्यामध्ये एक असा स्ट्रॉंग धागा निर्माण झालेला असतो. तर हा जो स्ट्रॉंग धागा आहे, हा धागा आधी खूप कमी असतो, खूप पातळ असतो. एका बारीक रेषेप्रमाणे असतो. जिथे आपण म्हणतो की परमेश्वर आता आपल्याला कचकण्याची खेळणी पाठवणार आहे. आणि तिथे आपली परीक्षा होत असते, की हा जो धागा आपल्याबरोबर परमात्म्याने बांधलेला आहे, एक पर्टिक्युलर देवता जिच्याबरोबर आपला तो धागा बांधला गेलेला आहे, ही देवता आपली परीक्षा घेऊ लागते. म्हणजे आपण कसं वागत आहोत, आपण इतरांना त्या शक्तीचा अहंकार दाखवत आहोत का? माझ्याकडेच शक्ती आहे म्हणजे मी खूप कोणी मोठी आहे असं दाखवत आहे का? किंवा ही या शक्तींचा स्वतःसाठी स्वार्थासाठी उपयोग करत आहे का? किंवा स्वतःला खूप मोठं समजून समोरच्याला खालीपणा दाखवत आहे का? अ, या व्यक्तीमध्ये अहंकार निर्माण होत आहे का? हे सगळं ती शक्ती बघत असते. आणि आपण अशा कुठल्याही प्रकारचा अहंकार केला नाही किंवा आपण आपल्या साधनेला अजून वाढवण्याचा प्रयत्न केला, त्या साधनेचा उपयोग आपण इतरांच्याही हितासाठी कसा करू शकतो हे जर आपण पाहू शकलो, याचा आपण विचार केला, स्वतःबरोबर आपल्या आयुष्यात असलेल्या इतरांच्याही जीवनात तितकं सुख कसं निर्माण करावं याचा जर आपण विचार करत राहिलो आणि त्या आराध्य देवतेशी, ज्या देवतेबरोबर आपलं हे कनेक्शन जोडलेलं आहे, त्या देवतेबरोबर अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत रिस्पेक्टफुल राहिलो. मी रिस्पेक्टफुल शब्द इथे यासाठी वापरलेला आहे कारण मी बघितलं आहे की लोक परमेश्वराला बडबडत असतात. मी एवढं तुझं सगळं केलं, मी एवढे नवस केले, मी तुझी एवढी पूजा केली, एवढे हवन जप तप केले, एवढा वेळात वेळ काढून एवढी साधना केली, तू तर माझं काहीच काम केलं नाही.
कशाला हे सगळं माझ्याकडनं करून घेतलं, हे केल्यावर मला हा फायदा होईल सांगितलं, मी केलं पण मला काही फायदा तर झाला नाही, जा आता तुझी पूजाच करणार नाही, अशा प्रकारे. तर कधीही त्या परमात्म्याने आपल्याला कुठलाही फोर्स केलेला नाहीये की माझी पूजा करा. ती देवताच पूजनीय, ती ऊर्जाच पूजनीय. आपण आपल्या कुठेतरी स्वार्थासाठी त्या देवतेचं सगळं काही करत असतो आणि आपलं काम नाही झालं की त्या देवतेलाच बोलत असतो की आता मी हे काही सगळं करणार नाही, सगळं सोडून देणार आहे. तर यासाठी मी हा शब्द वापरला की रिस्पेक्टफुली आपण त्या देवतेशी किती, कारण ती देवता आपली परीक्षा घेणार, ती देवता आपल्याला वेळोवेळी परीक्षेमध्ये उतरवणार आणि आपल्यासमोर येणाऱ्या संकटांना आपण जसं समोर जातो, ध्येयाने समोर जाऊन आपण त्या देवतेला कधीही ब्लेम केला नाही. इवन आपण त्या देवतेला जर असं म्हणालो की हे परमात्मा, हे परमेश्वर, आज माझ्या जीवनात जे काही घडत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या चांगल्या हितासाठी घडत आहे, कारण तू माझ्या पाठीशी आहेस हे मला समजत आहे, हे जर आपण बोललो तर ती देवता वेळोवेळी आपली एक शक्ती, आपलं बळ बनून आपल्या सतत पाठीशी राहते. फक्त जेव्हा संकट येतात तेव्हा आपली ही ती परीक्षा असते की आपण कितपत त्या देवतेला शरण जात आहोत, कितपत तिच्यावर विश्वास ठेवत आहोत, त्या वाईट परिस्थितीतही किती त्या देवतेचा आदर करत आहोत. आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करू लागतो त्या देवतेच्या आपण अधिक जवळ जाऊ लागतो आणि जसं जसं आपण अधिक जवळ जाऊ लागतो ती ऊर्जा आपल्या आतमध्ये वाढू लागते आणि जो धागा त्या देवतेबरोबर आपण बांधलेला आहे हा धागा अधिक जास्त स्ट्रॉंग होऊ लागतो, हा धागा अधिक जास्त घट्ट होऊ लागतो आणि मग एका देवतेबरोबर आपण जेव्हा स्ट्रॉंगली कनेक्ट होतो त्यानंतर त्याच शक्तींबरोबर अजून जोडलेल्या शक्तीसुद्धा आपल्याशी कनेक्ट होऊ लागतात. असं एक देवता आपल्या आयुष्यामध्ये आगमन करू लागते. कारण परमेश्वर कधीही कोणासमोर येऊ शकत नाही, एका दृश्य रूपामध्ये येऊ शकत नाही. तो येत असेल तेही त्यासाठी खूप तपश्चर्या आणि खूप साधना लागत असेल, ते मला खरोखर माहिती नाही. पण परमात्मा हा त्याचे मीडियम शोधत असतो. या जगामध्ये जे काही त्याचं काम आहे, जे त्याला करून घ्यायचं आहे, जो मेसेज इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे, त्यासाठी परमात्मा त्याचे माध्यम शोधत असतो. आणि त्याचे माध्यम म्हणजे या पृथ्वीवरचे लोकच आहेत, आपणच आहोत. आणि जेव्हा एखादा प्युअर सोल, एखादा असा व्यक्ती परमात्म्याला दिसतो तेव्हा त्याला आवडतं त्या व्यक्तीचं माध्यम बनायला आणि त्यामुळे ती देवता आपल्याला शोधते, आपल्याबरोबर ती कनेक्ट होण्याचा प्रयत्न करते आणि आपण तिच्याबरोबर कनेक्ट होतो आणि हळूहळू आपण तिच्याशी जसे जसे कनेक्ट होऊ लागू तसं तसं आपलं त्या देवतेशी एक घट्ट नातं तयार होतं. मी असेही माझे बरेच क्लायंट्स पाहिले आहेत, काही म्हणजे अगदी हातावर मोजणे एवढे, की त्यांच्या देवतेवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. ते म्हणतात मॅडम आम्हाला हे नक्की माहिती आहे की आमच्यावर कितीही मोठं संकट होते पण माझी ही देवता खंबीरपणे माझ्या पाठीशी राहणार. जरी आता माझी वेळ वाईट असेल तरी माझ्या आयुष्यामध्ये चांगली वेळ येणार. आणि आज मी आपल्याला भेटत आहे हे सुद्धा त्या देवतेची इच्छा आहे की त्यांच्याकडनं मला काहीतरी गायडन्स मिळावा. तर अशा प्रकारे देवता आपल्याला वेगवेगळे मार्ग दाखवते. कधी कधी आपण बघत आहोत की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एंजल नंबर दिसतात किंवा तुम्ही ज्या देवतेची आठवण काढाल मनामधनं आणि तुम्ही प्रवास करत असाल, तुमच्या बाजूने एक गाडी जाईल आणि त्या गाडीवरती त्याच देवतेचं तुम्हाला पिक्चर लावलेलं दिसेल. तर ही देवता आपल्याला संकेत देत असते की मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. तर आपण याला सिद्धी म्हणतो. सिद्धी म्हणजे थोडक्यात काय, देवतेबरोबर एक घट्ट कनेक्शन बिल्ड होणं याला म्हणतात सिद्धी. आणि त्या सिद्धीला आपण परसिद्धीपर्यंत कसं घेऊन जात आहोत ही आपली परीक्षा असते. हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारे वागणूक आपली आहे, आपले आचार विचार आणि व्यवहार, हेच त्या देवतेबरोबर असलेले आपले कनेक्शन अधिक स्ट्रॉंग बनवायला मदत करते. तर दिव्य दृष्टी प्राप्त होणं म्हणजे काय, जेव्हा आपण खूप डीप अशी ध्यान साधना करतो. हल्ली असं झाले की आपल्याला तितकेसे पेशन्स नसतात की आपण तासन तास मेडिटेशन करू. पण ध्यान म्हणजे मेडिटेशन हे एकमेव असं टूल आहे जे आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जातं. आपल्या लेफ्ट आणि राईट ब्रेनच्या मध्ये एक ग्लँड आहे ज्याला आपण पिनियल ग्लँड म्हणतो. आणि ही जी ग्लँड आहे ही आपल्याला त्या परमात्म्यापर्यंत दृश्य स्वरूपामध्ये घेऊन जाणारी एक माध्यम आहे.
कारण ही जी पिनियल ग्लँड आहे ही एका क्रिस्टलप्रमाणे असते, पण आपल्या रोजच्या जीवनामध्ये लहानपणापासून आपल्या ज्या सवयी आहेत, म्हणजे ज्या आपल्या जेवणाच्या सवयी आहेत, जंक फूड खाण्याच्या सवयी आहेत, शिवाय आपल्या जीवनामध्ये रोज आपल्याला असलेला ताणतणाव, वातावरण अवतीभोवतीचं, या सगळ्यांनी ही जी पिनियल ग्लँड आहे ही पूर्णपणे वरून कव्हर झालेली असते. तिचा जो क्रिस्टल फॉर्म असतो हा पूर्णपणे वरनं कव्हर झालेला असतो, बंदिस्त झालेला असतो. आणि जेव्हा आपण मेडिटेशन करू लागतो, एका ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये जातो, आपले विचार काही काळासाठी शांत होतात, ज्याला आपण अल्फा स्टेट म्हणतो. आणि जेव्हा आपण अशा अल्फा स्टेटमध्ये नित्यनियमाने रोज जातो, आपण एका फ्रिक्वेन्सीपर्यंत पोहोचतो आणि हळूहळू या पिनियल ग्लँडवर असलेला जो थर आहे, जो नको असलेला थर आहे, हा थर हळूहळू क्लीन व्हायला लागतो. आणि जसा जसा हा थर क्लिअर व्हायला लागतो, ही ग्लँड अधिक क्लिअर होत जाते आणि त्यातून एक दिव्य निळा प्रकाश बाहेर येऊ लागतो. म्हणून कधी कधी बऱ्याच वेळेला काही ध्यानी जे आहेत, जे रोज ध्यान करणारे व्यक्ती आहेत, त्यांना हळूहळू या पिनियल ग्लँडमध्ये, त्यांना या ठिकाणी, या ब्रेनच्या मध्यभागी एक ब्ल्यू लाईट दिसू लागतो. आणि हळूहळू त्या ब्ल्यू लाईटमध्ये ते पूर्णपणे जास्त तिथे फोकस करून ध्यान करू लागतात. आणि हळूहळू त्यांना त्यातून आत्मज्ञान प्राप्त होऊ लागतं. कारण ब्रह्मांडामध्ये खूप सारं ज्ञानाचा भंडार आहे, जो आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. फक्त आपण त्या आपल्या ज्ञानाला सुप्त स्वरूपामध्ये ठेवलेलं आहे. तर ध्यान हे सगळ्यात असं इम्पॉर्टंट टूल आहे, जे केल्यामुळे अशा स्वरूपाचं स्टेप बाय स्टेप आपलं ॲक्टिव्हेशन आतमधनं होऊ लागतं, आपली जागृती होऊ लागते. आणि ध्यान करणाऱ्या व्यक्तीला हळूहळू एक वेगळाच कॉन्शियसनेस यायला लागतो. एक त्याची चेतना जी आहे ही अधिक जास्त दिव्य होऊ लागते. तो एका सामान्य व्यक्तीप्रमाणे विचार करणं सोडून देतो. त्याच्या मनामध्ये इतरांबद्दल द्वेष, राग, कॉम्पिटिशन, हेट्रेड, जलसी हे विचार कधीहीच येत नाही. ते विचार असे खाली जातात, कारण तो व्यक्ती त्या विचारांच्या पलीकडे गेलेला असतो. त्यामुळे आपली सिद्धी आणि आपली दिव्य दृष्टी हे पहिल्यांदा आपल्या रोजच्या दैनंदिनीवरही, आपल्या रोजच्या सवयींवर, म्हणजेच आचार, विचार आणि व्यवहारांवरही अवलंबून आहे. तर कधीही या अशा दिव्य शक्ती किंवा या अशा सिद्धी आपल्याला एका रात्री नाही मिळू शकत. या मिळण्यासाठी आपल्याला खूप अशा प्रकारच्या वेगळ्या प्रकारचे आपल्या आतमध्ये बदल करावे लागतात. कारण ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या सिद्धी मिळवण्यासाठी खूप काही प्रयत्न करतात आणि तेवढ्या कालावधीसाठी ते जप, तप आणि सगळं काही करतात, आणि अचानक येणारी ऊर्जा त्यांच्या शरीराला सहन होत नाही आणि ते मानसिक त्रासामध्ये जातात. ते मेंटली स्ट्रेस त्यांना येतो किंवा त्यांची बॉडी त्या एनर्जीला ग्रहण नाही करू शकत, म्हणून ते आजारी पडू लागतात. त्यांच्या स्किनवर वेगळ्या प्रकारची रॅश येऊ लागते. अशा वेगवेगळ्या गोष्टींना त्यांना समोर जावं लागतं. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार दिसू लागतात. कधी आपली जी ऊर्जा असते ही आपल्या मणक्यामधून, आपल्या स्पाईनमधून बूस्ट होत असते. तर बऱ्याच वेळेला व्यक्तींना स्पाईन रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात, कारण इतके वर्ष त्यांनी काही केलेलं नाही आणि आता एकदम ते सगळ्या गोष्टी करू लागले. आणि त्यामुळे ती जी ऊर्जा आहे, जी त्यांच्या स्पाईनमध्ये अडकलेली ऊर्जा, ही क्लीन होते. त्यामुळे त्यांना स्पाईनशी रिलेटेड सुद्धा प्रॉब्लेम्स होऊ लागतात, बॅक पेन होऊ लागतं, कारण मूलाधार चक्र हील होत असतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासांमधनं त्यांना जावं लागतं. आपल्याला दिव्य दृष्टी पाहिजे आहे, आपल्याला सिद्धी पाहिजे आहे, तर पहिल्यांदा मी हे सांगेन की आपण ध्यानापासून सुरू करा. कारण आकाशिक रेकॉर्ड्स हे एक असं आधुनिक टूल आहे, ज्याच्याबद्दल मी नेहमी बोलत असते. यामध्ये सुद्धा मी जे माझे क्लायंट्स आहेत, ज्यांना मी ट्रेनिंग देत आहे, त्यांना सुद्धा मी 1 महिन्याचा पूर्ण गॅप देते, काही प्रॅक्टिसेस देऊन. कारण जेव्हा ते ह्या प्रॅक्टिसेस करतील, हे मला माहीत आहे, तेव्हा त्यांच्या आतमधनं जी काही निगेटिव्हिटी आहे ती हील व्हायला सुरू होईल आणि ते आकाशिक रेकॉर्डसारख्या एका हायर एनर्जीला सहजपणे ग्रहण करू शकतील. तर दिव्य दृष्टी किंवा सिद्धी ही आपल्याला जर हवी असेल, तर जीवनामध्ये पहिल्यांदा तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावे लागतील. तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन करावं लागेल. आणि कुठल्याही सिद्धीचा आपल्या आहाराशी सुद्धा तसा फारसा संबंध येतो.
तुम्हाला एकदा सिद्धी प्राप्त झाली की तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये येऊ शकता. पण जर तुम्हाला एखादी सिद्धी प्राप्त करायची आहे तर तुम्हाला तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं. आणि तुम्हाला सिद्धी प्राप्त झाली की तुमचं आहाराचं प्रमाणसुद्धा कमी होतं. जर तुम्ही आधी खूप काही असं भरपूर तुम्हाला जंक फूड खायला आवडतंय, बाहेरचं खायला आवडतंय, खूप वेगवेगळ्या प्रकारचं नॉनव्हेज खायला आवडतंय, तर तुमची बॉडी नंतर या सगळ्या आहाराला डिनाय करते, ती रिजेक्ट करते. तिला आवडत नाही, कारण बॉडीमध्ये तशा प्रकारचे चेंजेस झालेले असतात आणि त्यामुळे ते अशा प्रकारच्या आहाराला एक्सेप्ट करत नाही. मग बऱ्याच वेळेला अशा प्रकारचे आहार खाल्ल्यानंतर आपल्याला उलटी होणं किंवा लूज मोशन होणं अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात, कारण बॉडी ते आतमधनं बाहेर टाकू लागते. तर कधी कधी असं होत असतं की काही जण खूप वेगळ्या साधना करत असतात, काही महिन्यांच्या साधना करत असतात आणि त्या साधना केल्यानंतर त्यांना असं वाटतं की आम्हाला अशा प्रकारचे त्रास होत आहेत. तर अशा प्रकारचे त्रास होत आहेत म्हणजे तुमची बॉडी जे तिला नको आहे ती बाहेर टाकायला तिने सुरू केलेलं आहे. इवन तिच्या आतमध्ये जर कुठेतरी काहीतरी अशी कार्मिक इम्प्रिंट असेल तर त्या जागी सुद्धा आपल्याला पेन व्हायला सुरू होतं, कारण बॉडी ते सगळं बाहेर टाकत असते, त्या पेनला ती बाहेर टाकत असते. मग बऱ्याच वेळेला असा गैरसमज होतो की आम्ही आधी तर खूप व्यवस्थित होतो आणि हे सगळं करायला घेतल्यावर आम्हाला अचानकपणे हे प्रॉब्लेम सुरू झाले. तर असं होत नाही. तुम्हाला होणारे प्रॉब्लेम्स याचा तुमच्या सिद्धीशी संबंध जो येत आहे हा पूर्णपणे सकारात्मक आहे, कारण तुमची बॉडी हील होत आहे. तर मी असं कधीच सांगणार नाही की सिद्धी किंवा हे काही वाईट आहे किंवा हे तुम्ही असं काही करू नका. नक्की करा, कारण आता आपण हळूहळू इव्हॉल्व होतो आहे आणि आपल्या सोलचा एक पार्ट इव्हॉल्युशनच आहे. आपण या पृथ्वीवरती जे काही आत्तापर्यंत करत आलेलो आहोत हा एक हे जे रुटीन जे आपल्याला दिसतंय, आपलं डेली रुटीन, आम्हाला धावत धावत जॉबला जायचं आहे, आम्हाला बिझनेस प्लेसमध्ये जायचं आहे, आम्हाला ऑफिसला जायचं आहे, आम्हाला स्कूलमध्ये जायचं आहे, आम्हाला होमवर्क करायचं आहे, आम्हाला स्वयंपाक करायचा आहे, जे पण आपण बघत आहोत सगळ्या रोजच्या धावत्या जीवनामध्ये आपल्या ज्या डेली ॲक्टिव्हिटीज आहेत, तर फक्त एवढंच करायला आपण इथे नाही आलेलो आहोत. आपला एक पार्ट जो आहे हा आध्यात्मिक आहे. आपण स्वतःची एक आध्यात्मिक प्रगती करायला इथे आलेलो आहोत आणि आपल्या रोजच्या कर्मांबरोबर आपण आपली प्रगतीसुद्धा करायची आहे. आणि ही प्रगती करताना आपल्याला आपल्या ध्यानापासून सुरुवात करायची आहे. आपल्याला ध्यानामधनं पुढे पुढे जायचं आहे. ध्यानामधून आपल्याला जिथे ध्यान आहे अशा प्रकारचे टूल्स आयुष्यामध्ये अप्लाय करायचे आहेत, जिथे ध्यानाचा उपयोग केला जाईल. फक्त देवपूजा करून आपल्याला कधीही सिद्धी प्राप्त होत नाही याच्यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण हे माझे स्वअनुभव आहेत. जेव्हा तासनतास मी ध्यान करत होते, जेव्हा माझ्या मनामध्ये असं कधीच काही नव्हतं की आपल्याला कुठली सिद्धी पाहिजे आहे. तासनतास ध्यान केल्यानंतर ज्या काही दृष्टी मला सिद्ध झाल्या, जे काही मी बघितलं ते मी इथे शेअर नाही करू शकत, पण जे काही मी बघितलं त्यामध्ये मला कळलं की ब्रह्मांडामध्ये कशी ऊर्जा असते. ऊर्जा ही कशी रोजच्या रोज अपडेट होत असते. ऊर्जा आपल्याला काय शिकवत आहे, ऊर्जा आपल्याला काय सांगत आहे, आपल्या अवतीभोवती जे काही आहे हे एक्झॅक्टली काय, या वस्तू काय आहेत, आपली वास्तू काय आहे, हे प्रत्येक गोष्ट कळू लागते आपल्याला. आपल्या घरी जे आपण पेट पाळतो हे कोण आहेत, हे का आलेत आपल्या लाईफमध्ये, आपण जे प्लांट लावतो हे कोण आहेत, हे का आहेत, आपण का लावलेत आपल्या घरामध्ये हे प्लांट, या प्रत्येकामध्ये एक अर्थ आहे. जेव्हा आपल्याला सिद्धी प्राप्त होणे म्हणजेच आपल्याला एक आतून एक अशी शक्ती प्राप्त होते, जेव्हा आपण प्रत्येक वस्तूकडे प्रेमाने बघतो, प्रत्येक वस्तूला आपण ॲक्सेप्ट करतो, प्रत्येक वस्तू ही जगामध्ये जरी कुरूप दिसत असली तरी ती सुंदरच आहे हा आपला ठाम विश्वास बनतो. ही असते सिद्धी. तर आपल्या जर सिद्धीबद्दल काही वेगळा समज असेल की सिद्धी म्हणजे फक्त एखादी शक्ती प्राप्त करणं आणि ती शक्ती प्राप्त झाल्यावर त्या शक्तीचा फायदा करून घेणं, अशी सिद्धी कधीही नसते आणि अशी सिद्धी कधीही प्राप्त करून घेऊ नये, कारण त्याचे खूप नकारात्मक प्रभाव आपल्याला नंतर आयुष्यामध्ये बघायला मिळतात. तर सिद्धी ही अशी असते की जिचा हळूहळू अभ्यास करून तिच्या एका उच्च स्टेपवर आपण येतो आणि त्याचा एक गहन असा आपण अनुभव घेतो, जिथे आपलं आयुष्य फुलू लागतं, जिथे आपल्या आयुष्यात प्रगती होऊ लागते, जिथे आपल्याला आतमध्ये आपल्या ज्ञानाचं भंडार वाहू लागतं. आपल्याला बोलताना समजत नाही की आपण हे कुठून बोलत आहोत, कसं काय आपल्या आतमध्ये सगळं येत आहे.
ही असते सिद्धी. सिद्धी ही असते जिथे आपल्याला प्रत्येकामध्ये प्रेम दिसतं. सिद्धी ही असते जिथे आपल्याला शत्रूसाठी सुद्धा आपल्याला प्रेम वाटतं. त्याच्यासाठी कधी आपण अपशब्द काढत नाही किंवा कधी आपण त्याला कर्स नाही करत. ही असते सिद्धी. तर नक्कीच आपल्याला कळलं असेल की सिद्धी आणि दिव्यदृष्टी म्हणजे काय आणि आपण त्याचा नेमका काय उपयोग केला पाहिजे, कशा प्रकारे आपल्याला ही सिद्धी मिळते. तर आपण याच विषयावर अजून पुढे पुढे काही अशा गोष्टी, काही घटना नक्की मी आपल्यासमोर नक्की शेअर करेन. तोपर्यंत आपण नक्की हे व्हिडिओ बघा आणि अजून आपल्याला कुठल्या विषयावर अशा प्रकारचे व्हिडिओज पाहिजे आहेत हे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं प्रेम असंच देत राहा. थँक्यू सो मच. आत्मा नमस्ते.